श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच धनत्रयोदशी येत आहे आणि या धनत्रयोदशीला आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा द्यायच्या नाही, कारण आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण हा दिवाळीचा सण मानला जातो आणि दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसावरतीच आलेला आहे आणि दिवाळीत लक्ष्मी पूजन, भाऊबीज, पाडवा यासारख्या सणांना खूप खास अतिशय अत्यंत महत्त्व आहे. यंदा 2025 मध्ये दिवाळीचे हे सण नेमके कोणत्या दिवशी येणार आहे, यंदाची दिवाळी नेमकी कधी आहे, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या चुकून जर आपण कुणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते, क्रोधित होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संकटांचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागतो. तर आता कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही, कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अश्विन महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो आणि अश्विन अमावस्या ही 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:55 संपे. तर लक्ष्मी पूजनाची वेळ सूर्यास्तानंतरची असल्याने यावर्षी दिवाळीचा सण हा 21 ऑक्टोबरच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी, धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी कुबेर पूजनाला विशेष खास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. घरात सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख, संपत्ती, समृद्धी वाढते असं देखील मानलं जातं. तर यंदा खरेदीसाठी शुभ वेळ ही दुपारी 12:18 ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:55 पर्यंत असणार आहे. नरक चतुर्दशीचा हा सण 19 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशीचा दिवस असतो. या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला, त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. लक्ष्मी पूजन 20 ऑक्टोबर 2025 दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. आता अमावस्या तिथीचा गोंधळ झाल्यामुळे ज्या पद्धतीने एकतर तुम्ही 20 तारखेला लक्ष्मी पूजन करू शकता किंवा मग 21 ऑक्टोबरला तुम्ही लक्ष्मी पूजन जे आहे तर ते करू शकता. बलिप्रतिपदा दिवाळीचा पाडवा हा 22 ऑक्टोबरला 2025 ला पाडवा नवीन जोडप्यासाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी राजा बळी यांची पूजा करून पाडवा साजरा केला जातो. नवविवाहित वधूवरांसाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर भाऊबीज हे 23 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा शेवटचा सण आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा प्रेमाचा उत्सव म्हणजेच भाऊबीज हा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला भेट देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन घेत असतो. त्यामुळे हा आपल्या संपूर्ण दिवाळी जी आहे तर संपूर्ण जी दिवाळी आहे तर त्याचा शेवटचा दिवस हा मानला जात असतो. आपल्या हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष खास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी तिथीला ही साजरी केली जाते.
या वर्षी धनत्रयोदशी तिथीची 2 दिवस तारीख असल्याने धनत्रयोदशीच्या तिथीबद्दल थोडासा गोंधळ आहे। या दिवशी कुबेर देवाबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते। याशिवाय या दिवशी सोने चांदी, गणेश लक्ष्मीची मूर्ती या व्यतिरिक्त पितळेची भांडे आपण घेऊ शकतो किंवा झाडू आणणे अशा इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते। यासह दिवाळीचा 5 दिवसांचा उत्सव सण सुरू होतो। धनतेरस नंतर नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज सारखा हे सण साजरे केले जातात। धार्मिक श्रद्धेनुसार देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला, म्हणून धन्वंतरी जयंती असं देखील म्हटलं जातं। धन्वंतरी धनत्रयोदशीची तारीख आणि त्याचबरोबर तिथी आता बघूया। यावर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर शनिवार दुपारी 12:18 सुरू होत आहे आणि ती 19 ऑक्टोबर रविवार दुपारी 1:51 संपणार आहे। तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार धनत्रयोदशी हा सण जो आहे तर तो 18 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जाणार आहे। या वर्षी धनतेरसलाच अनेक शुभ योग निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी ब्रह्मयोग, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, बुद्धादित्य योग, कमलात्मक योग हे योग निर्माण झालेले आहे आणि या योगांमध्ये तुम्ही जी काय खरेदी कराल ना तर त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहेत। आणि जर आपण या योगांमध्ये काही विशिष्ट वस्तूंची खरेदी केली ना तर आपल्या जीवनामध्ये कधीच अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता ही आपल्याला भासत नाही। पूजेचा शुभ वेळ जो आहे तर तो 18 ऑक्टोबर सायंकाळी 7:16 पासून ते 8:20 पर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये तुम्हाला पूजेची वेळ जी आहे पूजाची आहे तर ती करायची आहे। धनत्रयोदशीला यम दीपदान सुद्धा केलं जातं। यम दीपदान जर आपण या दिवशी केलं तर अकाली मृत्यूचं भय हे आपल्या घरावरनं कमी होतं। त्यामुळे आपल्याला या दिवशी यम दीपदान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। यम दीपदान करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे रात्री संध्याकाळी 5:48 पासून ते रात्री 8:20 पर्यंत हा यम दीपदानाचा जो दिवा आहे तर तो आपल्याला आवर्जून लावायचा आहे। अश्विन कृष्ण पक्षाच्या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते। त्यांना भगवान विष्णू देवांचा अवतार मानले जाते। धन्वंतरीने जगाला औषध आणि वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान दिले, म्हणूनच हा दिवस धनतेरस म्हणून भक्तिभावाने, आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, वाहन खरेदी केले जातात। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजनासाठी लागणारा जो झाडू असतो ना तर तो सुद्धा या दिवशी खरेदी केला जात असतो आणि मी तर सांगेन आवर्जून खरेदी त्याच दिवशी करा आणि या दिवशी कुबेराची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी या दिवशी कुबेरांचं पूजन सुद्धा केलं जातं। यामुळे जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद जो आहे तर तो मिळत असतो। अशा गोष्टी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या आहेत ना तर त्या पाळायच्या आहेत। त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्या घरातून बाहेर कोणालाच द्यायच्या नसतात, कारण या दिवशी जर आपण काही वस्तू या बाहेर दिल्या तर घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती येत असते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावरती जी काय अखंड कृपा असते ना तर ती सुद्धा हळूहळू कमी होते। कारण हा जो दिवस आहे तर तो त्याच्या नावामध्येच आपल्याला समजून घेत असतो की धना म्हणजे आपल्या घरातील जी समृद्धी आहे तर ती कमी होते। त्यामुळे काही विशिष्ट ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या आहे आणि जर या चुका आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागू शकतात। आता कोणकोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्या आपण बघूया की धनत्रयोदशीच्या दिवशी काय करायचं आहे, काय विशिष्ट वस्तू घरातून बाहेर देणं अतिशय अत्यंत अशुभ
शुभ मानलं जातं। या दिवशी सोने, चांदी, पैसे किंवा मौल्यवान वस्तू कोणालाच देऊ नये, कारण यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते असं देखील मानलं जातं। त्याचप्रमाणे झाडू, तेल, मीठ, कांदे, लसण, धान्य आणि महत्वाचं म्हणजे तांदूळ आणि कपडे या वस्तू या दिवशी घरातून देणे टाळावं, कारण या वस्तू लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि त्यामुळे आर्थिक अडचण जी आहे तर ती निर्माण होऊ शकते। या दिवशी काही जण दिवा, तेल किंवा पाणी देण्याची ही चूक करतात बघा। शास्त्रानुसार असं करणं निषिद्ध मानलं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन घडून आणणारा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणतीही वस्तू देण्याऐवजी काहीतरी खरेदी करणे हे अतिशय अत्यंत खूप खास महत्वाचं असतं। त्यामुळे कोणतीही वस्तू या दिवशी तुम्ही चुकूनही आपल्या घरातून कोणालाच द्यायची नाहीये। दिवा लावणे आणि लक्ष्मी पूजन करणे हे विशिष्ट शुभदायक या दिवशी मानलं जातं। त्यामुळे कोणी तुमच्याकडे कोणतीही वस्तू जरी मागायला आलं, जसं की आपले कोणी शेजारी असेल किंवा कोणी असेल, तर ती चुकून आपल्याला घरातील जे आहे तर ते द्यायचं नाही। आपल्या घरातील धने जे असतात तर ते आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाही। धने हे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि हे जर धने आपण या दिवशी कुणाला दिले तर याची दुष्परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावे लागत असतात। त्यामुळे या चुका ज्या आहेत ना तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत। त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे, आपल्याला पैसे द्यायचे नाहीये। आपल्या घरातील पैसे जे असतात तर ते पैसे आपल्या घरात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात। या दिवशी तुम्हाला चुकूनही पैशांचा व्यवहार जो आहे तर तो करायचा नाही। आता तुम्ही म्हणाल खरेदी करायची आहे आणि मग पैसे कसे द्यायचे नाही, तर आपण जी वस्तू आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तांब, पितळ, दिवे वगैरे हे तर आपल्याला लागणारच आहे। फक्त आपल्याला उसने पैसे जे आहे तर ते आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीये। त्या दिवशी तरी किमान आपल्याला द्यायचे नाही। मी खरेदी करू शकता। आता आपण म्हणजे चांगल्या ज्या शुभ वस्तू आहेत तर त्या घेणारच आहोत ना, आणि दिवाळी म्हटल्यावर खरेदी तर करणं गरजेचंच आहे। फक्त आपले जे पैसे आहे किंवा आपल्याला कोणाकडून उसने घ्यायचे आहे ते उसने घेऊ नका आणि आपलेही कुणाला उसने देऊ नका, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीये, कारण ह्या काही जर चुका आपल्याकडनं झाला तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्या घराला लागतात, आपल्या कुटुंबाला लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, मेहनत करते, उपाय करते, सेवा करते, पण त्याचं जे काय फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही। त्यामुळेच आपल्या नशिबामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो। या सर्व ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत। नक्कीच तुम्हाला संपूर्ण धनत्रयोदशीचं जे फळ आहे ना तर ते नक्कीच मिळेल। त्यानंतरची समोरची वस्तू जी आहे ती म्हणजे मिठा। या दिवशी मिठाची खरेदी सुद्धा केली जाते, तर चुकूनही आपल्याला आपल्या घरातील जे मीठ आहे तर ते चुकून सुद्धा कुणाला द्यायचं नाही। जर तुम्ही हे मीठ कुणाला दिलं तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर निघते, काढता पाय घेते आणि घरामध्ये दुःख, दारिद्र्य यायला सुरुवात होत असते। या सर्व चुका ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला टाळायच्या आहे। अशा पद्धतीने संपूर्णपणे तुम्ही धनत्रयोदशीचं पूजन केलं, त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमनासाठी निमंत्रण दिलं तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातील जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती संपून जाते। सेवा करा, सेवेकरी घडवत चला आणि कोणताही सेवा उपाय करत असताना पूर्ण विश्वासाने करा, एवढंच माझं सांगणं आहे। उशिराने का होईना तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे। अजूनही छान छान कोटलीचे किंवा उपायाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतीलच आणि सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला एकच विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे तर हळूहळू तुम्ही अनसबस्क्राईब करत आहात, तर असं का करताय? तसं करू नका, कृपा करून प्लीज
नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे। थोडासा माझ्या पाठीमागे लोड असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते, परंतु दिवाळीचे सर्व उपायांचे आणि सेवेचे जे काय व्हिडिओ असेल ते मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।